स्पर्धा करायची असेल तर डोंगराशी करा, स्पर्धा करायची असेल तर वादळाशी करा, स्पर्धा करायची असेल तर समुद्रांच्या लाटांशी करा आणि स्पर्धा खरंच करायची असेल तर भल्याट संकटांशी करा। नमस्कार, मी निवेदिका सानिका राधास्वामी निकम, विवेकानंद कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवस्थापन महाविद्यालय हिवरा आश्रम येथे होत असलेल्या खो खो टूर्नामेंट 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की ते आपले स्थान ग्रहण करतील। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, स्वामी विवेकानंद आणि परमपूजनीय शुकदास महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करतील। अपने को धूप में ही बैठाना क्या? फुलाला फुल जोडत गेलं की फुलाची एक माळ तयार होते, दिव्याला दिवा जोडत गेला की त्याची एक दीपज्योती तयार होते आणि अगदी तसंच माणसाला माणसं जोडत गेलं तर माणसाशी माणसाचं घट्ट नातं तयार होतं। खो खो हा एक पारंपरिक दक्षिण आशियाई खेळ आहे जो प्राचीन भारताचा आहे। कबड्डी नंतर भारतीय उपखंडामध्ये हा सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा खेळ आहे। आज वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयाच्या टीम इथे खेळण्यासाठी आलेल्या आहेत। वापस जाताना कोणाच्या चेहऱ्यावर हसू असेल तर कोणाच्या चेहऱ्यावर उदासी असेल। जसे की नाण्याच्या दोन बाजू असतात, अगदी तसंच खेळाच्याही दोन बाजू असतात, हार आणि जीत। वापस जाताना इथून कोणी हारून जाईल तर कोणी जिंकून जाईल। त्यांना मला फक्त एवढंच सांगावं वाटेल की तूफानों में ताश का घर नहीं बनता, तूफानों में ताश का घर नहीं बनता और रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता। एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। यदि आप उड़ नहीं सकते तो दौड़ो, यदि आप दौड़ नहीं सकते तो चलो, यदि आप चल भी नहीं सकते तो रेंगते चलो, लेकिन आगे बढ़ते रहो। रेंगते नहीं चलू शकत तो झोपून नाही, झोपून राहतो। काही लोक यशाची वाट पाहत राहतात, पण उर्वरित लोक यशासाठी जीवतोड मेहनत करतात। असेच जीवतोड मेहनत करणारे विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष कालवे सर यांना मी प्रास्ताविकेसाठी मंचावर आमंत्रित करते। अरे आमची काही त्याच्यापेक्षा जास्त जीवतोड मेहनत करतात, चालले तर कधी बोलत